दादा नमस्कार. नमस्कार. आज देखील ना आम्ही इथे आलो. लखन दिसला आणि तुम्ही देखील दिसले. काय बोला? आज बैलगाडी संघटनेची मीटिंग होती. आकाश शेठ आणि मी सोबतच होतो. सोबत असल्या कारणाने आकाश शेठनी मला कालच सांगितलं होता, शेठ तुम्हाला जो बैल आवडतो तो बैल आता आलेला आहे. आणि मागेही आकाश शेठनी जेव्हा बैल उतरवायचा होता तेव्हा मलाच सांगितला होता. मी आकाश शेठचे खूप आभार मानतो का माझ्यावरती विश्वास, म्हणजे आमचा पूर्वीपासून म्हणजे बाबा होते, मोहनदादा होता, आमचा संबंध घरातले म्हणजे आकाश शेठ आमचा तिसरा भाऊ आहे आणि आकाश शेठचा मी दुसरा भाऊ आहे. आमचे संबंध खूप जवळचे आहेत. आणि अशा बऱ्याचशा मध्यंतरी आकाश शेठची खरेदीचा पण विषय होता. त्यावेळेला आकाश शेठनी एक म्हणजे भाऊ म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आणि तो विश्वास माझ्यावरती ठेवतात. मला खूप आनंद होतो. आणि इथे आल्यानंतर आकाश शेठनी दाखवला बाबा आपला जो पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असा बैल आहे लखन, पूर्ण मुंबई झाला, पूर्ण घाट झाला, गाजवतोय असा आपला लखन बैल इथं दावणीला त्यांच्या बघितला आणि खूप आनंद झाला मला बघून त्याला. आणि नक्कीच लोकांची एक चर्चा आहे ना, लखन आणि भुंगा कधी पळताना दिसेल? 100% आकाश शेठ आणि मी. लखन मुंबईमध्ये आला तरी तो माझाच आहे आणि भुंगा मुंबईमध्ये असला तरी आकाश शेठचा आहे. आकाश शेठच्या जेव्हा पण मनामधून निघेल का लखन भुंगा पळणार आहे तर 100% पळणार. आणि ही वेळ लवकरच येईल. येणाऱ्या आता जे अड्डे आहेत त्याच्यामध्ये मी मागेही बोलले होते, आकाश शेठही बोलले होते, आमच्या सगळ्यांचा नियोजनकार आमचा प्रवीण भाऊ आहे. भाऊ ज्या टायमाला बोलतील का येणाऱ्या उद्याच्या अड्ड्याला पण पळायचं आहे तर 100% भुंगा आणि लखन. आणि मी बघतो ना तुमची दोस्ती काय माजरामर आहे. आमची दोस्ती बोलण्यापेक्षा आमच्या एकमेकांमध्ये खूप जीव आहे. एकमेकांमध्ये आम्ही खूप गुंतलो गेलेलो आहे. सकाळी आमचा सकाळी एक दुसऱ्याच्या फोनपासून सुरुवात होते तर रात्री झोपेपर्यंत. म्हणजे ॲक्टर माझी मिसेसही बोलते ज्या वेळेला आकाश शेठ कुठल्या कामामध्ये बिझी असतो किंवा काय असतो सकाळी आकाश शेठचा फोन येत नाही त्या टायमाला माझी स्वतः मिसेस बोलते भाऊंचा फोन आला नाही. रात्री झोपताना 12-12:30पर्यंत आम्ही एक दुसऱ्याला बोलणं आमचा दिवसभरचा असतं. त्याच्यानंतर आम्ही एकमेकांनी गुड नाईट करून झोपतो. परत सकाळ झाली का म्हणजे आमची दोस्ती ही आमचं प्रेम दोघांमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही नक्कीच नाही कुठेतरी जीवाभावाची दोस्तीने जीवाभावासाठीच त्याला अडीअडचणीत मी जीव द्यायला तयार आहे आणि माझ्या अडीअडचणीत तोही जीव द्यायला तयार आहे. म्हणजे दोघांसाठी एक दुसऱ्याचा जीव घेऊ पण आणि देऊ पण. नक्कीच. आणि ना याच्यामध्ये ना अजून एक मित्र लांब आहेत पण आहे तुमच्यात. आहे आमचा जयेश शेठ पाटील झाले, आमचे महेश पवार झाले, आमचे भंगारपाटचे, म्हणजे जे आमचे SB ग्रुप, आमचे शैलेश भोईरचे सगळे आमचे जे ग्रुप आहेत, किरण मोठा गाव झाले, म्हणजे आमचे जे ग्रुप आहेत आम्ही एकमेकांसाठी कधी रात्री बेरात्री एकमेकांच्या सोबत असतो, एकमेकांच्या संकट काळात असतो, चांगल्या वेळात पण असतो आणि वाईट वेळात पण. म्हणजे काय होतं माहिती आहे का, माझी थिंकिंग आहे का बाबा कधी कोण कुठे कामं येईल. बैलगाडी संघटनेमध्ये नेहमी मी सांगत असतो बैल माझ्या दावणीचा बैल आहे. माझ्या दावणीचा बैल आज पळतो उद्या नाही पळत, पण संबंध हे सगळ्यांची व्यवस्थित टिकून राहिले पाहिजेत, सगळ्यांचे संबंध चांगले राहिले पाहिजेत. आज मला मोठा गावमध्ये मला जर कुठली अडीअडचण आली तर माझा भावासारखा मानलेला किरण म्हात्रे, परत इकडे आमचे भंगारपाड्याचे ग्रुपवाले आहेत, परत आमचा महेश शेटे, म्हणजे हे सगळ्या भागामध्ये आपले ठाणा, रायगड, पालघर जे आपले संबंधातले बैलगाड्या संघटनेमध्ये जे बैलगाड्या मैत्रीमध्ये जुळलेले आहेत ना ते एक जीवाभावाचा प्रेम आणि जीवाभावाने जुळलेले आहेत. आणि असंच सगळ्यांनी मिळून जाळून एकत्र राहिले पाहिजेत, एकत्र शर्ती पण केल्या पाहिजेत आणि एकत्र राहिले पण पाहिजेत. नक्कीच. दादांचं बोलावं तेवढं कमी. दादा दरवेळेस काहीतरी वेगळा करतात. 100% आकाश शेठची इच्छा होती का बाबा आमच्या दावणीला स्वतःचा, शेवटी लखनही स्वतःचाच आहे, त्यांच्या नावानीच इथे झाला, वरती झाला, त्यांच्या मोहनदादाच्या नावानीच पळतोय. आमचं थोडं व्यवहारामध्ये वरती खाली झालं त्याच्यामुळे. आणि जो आम्हाला म्हणजे आकाश शेठला किंवा मला पण जो आम्हाला बैल घ्यायचा होता त्या बैलाचा त्यांचा थोडा घरच्यांचा नकार आल्यामुळे तो बैल आम्ही स्टॉप केला आहे. पण 100% आकाश शेठ शांत बसणारा व्यक्ती नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% अशी एक वस्तू घेईल का जी पूर्ण महाराष्ट्रात चर्चेमध्ये असेल. अशी वस्तू बैल आकाश शेठ 100% दावणीला घेतल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच दादा.